मग आपण आज वनस्पती पेशी अभ्यासणार आहोत, पेशी रचना या टप्प्यात. ओके. तर पेशी हा सजीवांमधला सर्वात लहान आणि सूक्ष्म घटक आहे. त्यानंतर पेशींच्या आपण संघटन रचना म्हणून म्हणजे संघटनात्मक पेशींपासून उती तयार होतात. पेशींचे एकत्रीकरण केलं की उती तयार होतात. उती म्हणजेच काय की टिश्यूज तयार होतात, मसल्स. आता समजा मला इथली मसल पाहिजे तर खूप साऱ्या पेशी तयार होऊन टिश्यू तयार झाली आहे आणि मग उती झाली. उतीनंतर इंद्रिय, नंतर इंद्रिय संस्था, आणि नंतर शरीर. आता हे झालं प्राण्यांमध्ये. वनस्पतीमध्ये काय होणार? असं होणार फक्त शरीराच्या ऐवजी इथे झाड तयार होणार. ठीक आहे. तर आता आपण मॉडेलद्वारे तयार करूयात, बघूयात की वनस्पती पेशी कशी दिसते. त्याच्या आधी हे कोण आहे? मला सांगा बरं, कोण सायंटिस्ट? सांगा. हे आहेत रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला. त्यांनी झाडाची एक साल पाहिली. सालामध्ये त्यांना मधमाशीच्या पोळ्यांसारखं एक स्ट्रक्चर दिसलं. त्याला त्यांनी नाव सेल्ला असं दिलं आणि त्या सेल्लामधल्या छोट्या छोट्या घटकांना त्यांनी सेल असं नाव दिलं. तर पेशीला इंग्रजीमधून सेल असं म्हणतात. आता इकडे सर्वांनी लक्ष द्या. ही आहे वनस्पती पेशी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता मुख्य अंग हे पाहणार आहोत पेशींमध्ये आणि त्याची कार्यपट समजून घेणार आहोत. तर आता इकडे लक्ष द्या. मी सर्वांना नंतर बोलवणार आहे कोणते कोणते अवयव आहेत. आता ही जी एकदम बाह्य अवयव दिसतंय ना, ती आहे पेशी भित्तिका. पेशी भित्तिकेचं कार्य काय असतं तर ती पेशीला संरक्षण देते. त्याच्यानंतर दुसरे फॉरेन पार्टिकल्स आतमध्ये घेऊन देत नाही आणि त्या वॉलला रिजिडिटी द्यायचं म्हणजे ताठरता द्यायचं काम पेशी भित्तिका करते. त्याच्यामध्ये जे हे पटल असतं त्याला पेशी पटल असं म्हणतात. हे असं एकदम पातळ आवरण असतं. ठीक आहे. आणि या आवरणामधून काही गॅसेस किंवा काही मॉलिक्युल्स आत बाहेर यायचं म्हणजे नियंत्रण पेशी पटल करत असतं. आता हे झालं पेशी भित्तिका, हे पेशी पटल. आणि आता हे जे सगळे डॉट 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 दिसतात ना तुम्हाला, हे आहे पेशी द्रव म्हणजेच सायटोप्लाझम. तर आता हे पेशी द्रव का उपस्थित असेल पर्यंत तर पेशी द्रव हे सगळ्या जे ऑर्गॅनिल्स दिसतात ना छोटे छोटे तुम्हाला, ह्यांना एकत्रित धरून ठेवायचं काम करते पेशी द्रव आणि रासायनिक प्रक्रिया घडून आणते. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपण खीर खातो सगळेजण. आता खिरीमध्ये वेगवेगळे जिन्नस असतात, शेवया असतात, ड्रायफ्रुट्स असतात आणि त्याला धरून ठेवायचं काम कोण
ऑर्गन्सचं. आता हे झाले मेन पेशीचे अंग. आता आपण मुख्य अंगाकडे जाऊ, ते म्हणजे केंद्र. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. केंद्र आहे ह्याला न्यूक्लियस म्हणतात. हा सर्वात मुख्य ऑर्गन आहे, म्हणजे अंगक आहे ह्या पेशीमधला. जसं आपल्या बॉडीमध्ये आपला मेंदू असतो ना, तो आपण नियंत्रण करतो सगळ्या बॉडीचं, तसंच या पेशीमध्ये केंद्रक असतो. तो या पेशीचं सगळं नियंत्रण करत असतो. म्हणजे कोणाला प्रथिने कशी निर्माण करायची, कसं बघून करायचं, हे सगळं केंद्रकाकडे काम असतं. ठीक आहे. आता दुसरा जो अंगक आहे ते आहे आपलं गॉल्जी पिंड. गॉल्जी पिंडाच्या आधी आपण अंतर्द्रव्य चालिका बघूया. आता हे जे आहे ते दिसते तुम्हाला छोटं छोटं, हे अंतर्द्रव्य चालिका म्हणजे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आंतरद्रव्य चालिका असतात. एक स्मूथ असतं म्हणजे मुलायम लेवलचं असतं, आणि एक रफ असतं, खडबडीत असतं. रफ का बरं म्हटलं जातं? कारण की त्याच्यावर मुक्त रायबोसोम्स असतात. ठीक आहे. ते रायबोसोम प्रथिनांचं हे करतात, निर्माण करतात, म्हणून त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणू शकतो. तर ते प्रथिने तयार करायचं काम करतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ते जे टॉक्सिक सबस्टन्स असतात किंवा जे पेशीला धोकादायक गोष्टी असतात ते बाहेर काढून टाकायचं काम करतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे जे चौथ्या आकाराचे दिसते ह्याला गॉल्गी पिंड किंवा गॉल्जी पिंड असं म्हणतात. तर हे काम जे करतं, तर पोस्ट ऑफिस माहिती आहे सर्वांना. पोस्ट ऑफिस कसं काम करतं की रिकामा डाटा किंवा एक म्हणून आपण एखादे पदार्थ आले समजा पोटेमध्ये, तर त्याचं पॅकेजिंग आणि त्याचं डिस्पोजल असं करतो आपण. तसंच हे गोल्गी कॉम्प्लेक्स जे असतं ते काम करतं की प्रथिने, फॅट्स म्हणजेच मेद वगैरे ह्याचं पॅकेजिंग करतं आणि त्याच्यानंतर ते बाहेर सोडतं, म्हणजे पेशींच्या बाहेर जिथे आपल्याला गरज आहे तिथे गॉल्जी बॉडी सोडत असतं. आता त्याच्यानंतर हे जे तुम्हाला ही जी आकृती दिसतीये ही आहे तंतुकणिकेची. तंतुकणिका म्हणजे ही जी आहे ह्याला आपण हे म्हणू शकतो मायटोकॉन्ड्रिया म्हणू शकतो. तर हे पॉवर ऑफ द सेल असते. म्हणजे काय, तर सेलला ऊर्जा द्यायचं, म्हणजे पेशीला ऊर्जा द्यायचं काम तंतुकणिका करत असते. तंतुकणिका ही लेयरमध्ये आहे, म्हणजे तर दोन आवरण आहेत तंतुकणिकेला, आणि त्याच्यामध्ये जी ऊर्जा तयार होते ती असते एटीपी फॉर्ममध्ये. एटीपी फॉर्ममध्ये ती ऊर्जा तयार होते. आणि आता पेशीमध्ये सर्वात महत्त्वाचं, वनस्पती पेशीमध्ये सर्वात महत्त्वाचं अंग कोणतं असेल तर ते आहे हरित लवकी. हरित लवकी का बरं? कारण की पानांना जो काही रंग मिळतो, हिरवा रंग जो काही प्राप्त होतो तो या हरित लवकीमुळेच प्राप्त होतो. ह्याला आपण क्लोरोफिल पिगमेंट असं सुद्धा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात, क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. आता समजा काही फुलांना आपण लाल रंग बघतो, तर त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचं पिगमेंट असतं, किंवा काहींमध्ये झॅन्थोफिल नावाचं पिगमेंट असतं. ते ब्लू किंवा ग्रीन ब्लू कलर द्यायचं काम करतं. आणि त्याच्यानंतर हे जे सगळं द्रव्य आहे याच्यामध्ये काही काही मुक्त रायबोसोम्स असतात. आता शेवटचं पेशी अंग जे आहे ते आहे रिक्तिका. रिक्तिका म्हणजे आपण त्याला लायसोसोम म्हणू शकतो. एक अशी पिशवी की जी सगळं स्टोअर करून ठेवते, म्हणजे एक टाकाऊ पदार्थ ती स्टोअर करते, त्याला रिक्तिका असं म्हणतात. तर ती रिक्तिका आपल्या पेशीला ताठरता किंवा एक स्ट्रॉंग आकार द्यायचा हे करते, कारण की ती टर्गर प्रेशर हँडल करत असते. टर्गर प्रेशर म्हणजे काय, तर पेशी आचमकून जाऊ नये. जसं आपण मनुका बघतो, आपण उन्हात ठेवलं तो कसा एकदम बारीक आकुंचन पावतो, त्याच पद्धतीने पेशी जाऊ नये असं होऊ नये पेशीचं, म्हणून ही रिक्तिका असते. तर ही पण महत्त्वाचं कार्य त्याच्यामध्ये हे करते, म्हणजे महत्त्वाचा रोल प्ले करते. तर हे झालं, ही आहे प्लांट सेल. आता तुम्ही एक ठिकाणी तुम्हाला एक अंग लिहून दाखवते, तुम्ही मला सांगायचं इथे